डी मॉर्गन्स लॉ. याला डी मॉर्गन्स लॉ असं म्हणलं जातं. कशाला? ए युनियन बी काढायचा आधी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. युनियन इथला काढायचा, इथं घ्यायचा इंटरसेक्शन आणि इथला कॉम्प्लिमेंटचं साईन ह्या दोघांनाही वेगवेगळं लिहायचं. हे दोन्हीसाठी आहे. इथं जर युनियन असेल तर इथं इंटरसेक्शन येईल, इथं जर इंटरसेक्शन असेल तर इथं युनियन येईल. याला म्हणायचं डी मॉर्गन्स लॉ. त्यानंतर आहे डिफरन्स ऑफ सेट्स. आता ॲक्च्युली हा डिफरन्स ऑफ सेट ह्या वर्षीसाठी सिलेबसमध्ये नाही. हा भाग आणि हा भाग, ह्या दोन भाग. एक तरी तुम्हाला एक सांगून टाकतो. डिफरन्स घ्यायचा म्हणजे काय? एक्समध्ये तो एलिमेंट असला पाहिजे आणि बीमध्ये नसला पाहिजे. असे जे कोणते एलिमेंट आहेत म्हणजे एक्स, ए आणि बी, सॉरी, एमध्ये असला पाहिजे, बीमध्ये नसला पाहिजे, असे ए आणि बी दोन सेट घ्यायचे. की समजा 1 2 3 घेतले आणि ह्याच्यामध्ये 2 3 4 असं जर घेतलं तर एमध्ये आहेत परंतु बीमध्ये नाहीत. असे जे काही एलिमेंट आहेत ते तुम्हाला ए डिफरन्स बी किंवा बी डिफरन्स हे जर पाहिजे असेल तुम्हाला तर बीमध्ये असायला पाहिजेत, एमध्ये मात्र नसायला पाहिजे. सिमेट्रिक डिफरन्स म्हणजे काय? याला सिमेट्रिक डिफरन्स ऑफ ए अँड बी म्हणायचं. म्हणजे ए डिफरन्स बी आणि बी डिफरन्स ए ह्या दोघांचं जर युनियन काढलं तर त्याला म्हणायचं सिमेट्रिक डिफरन्स ऑफ सेट. हे फक्त तुम्हाला सांगितलं, गरज नाही. आता हे काही फॉर्म्युले आहेत. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट्स काढण्यासाठी कुठल्या तरी तिघांचे जर नंबर दिले असतील, उरलेल्या चौघाचे तुम्हाला नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट सेट असं काढता येतं. ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर ए इंटरसेक्शन बी हा जर फाय असेल किंवा एम टी असेल म्हणजे डिसजॉईंट सेट्स. हा डिसजॉईंट सेट्स तुम्हाला इथं मी सांगितला गेला नाही माझ्याकडून. डिसजॉईंट सेट कधी म्हणायचं? की दोन्ही सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही. एक एक्झाम्पल म्हणलं, समजा ए सेटमध्ये 1 2 3 घेतले आणि बीमध्ये मात्र 4 5 6 घेतले. कॉमन आहे का काही? काहीच नाही, म्हणजे एम टी. त्याला डिसजॉईंट सेट्स म्हणायचं. मग असं जर ए इंटरसेक्शन बी जर एम टी असेल तर हा भाग काय येणार आहे? आपोआपच एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 0 आणि मग त्यावेळेस एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी एवढंच राहील. आलं लक्षात? त्यानंतर आहे एन ऑफ ए जर यम असेल तर एन ऑफ पी ए 2 असतो. हे तुम्हाला मागे तिकडंच सांगून टाकलं पहा. ह्या पहिल्या ह्याच्यामध्येच एक्स घेऊन सांगितलं होतं इथं, आहे की नाही? एन ऑफ ए एक्स असेल तर एन ऑफ पी ए काय 2 हे इथं सांगितलं गेलं माझ्याकडून. तिथं पुन्हा एक आधी इथं डबल सांगितलं गेलं. त्याच पद्धतीने सिमेट्रिक डिफरन्सचा जर एलिमेंट्स पाहिजे असतील तर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ 2 इंटू एन ऑफ ए इंटरसेक्शन बी असतं. म्हणजे ह्या इथं फक्त 1 असतं तर इथं काय आहे 2 इंटू एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. असं जर असेल तर ते सिमेट्रिक डिफरन्स जो आहे त्याच्या एलिमेंटची संख्या आपल्याला. इंटरवल काय आहे प्रकार बघा. ए आणि बी हे आरचे एलिमेंट्स आहेत. आर म्हणजे रिअल नंबर्स. रिअल नंबर्स म्हणजे आपल्या मॅथमॅटिक्समध्ये जेवढे काही सगळे नंबर्स आहेत स्क्वेअर रूटमध्ये आहेत, स्क्वेअर रूट निघणार नाहीत, क्यूब रूट, रॅशनल, इरॅशनल वगैरे वगैरे, नॅचरल, होल नंबर्स, इंटिजर्स, हे सगळे म्हणजे रिअल नंबर्स. आणि ए हा जर बीपेक्षा लहान असेल तर ओपन इंटरवल काय म्हणायचं? ओपन इंटरवल ह्या नोटेशननं दाखवले जाते. स्मॉल ब्रॅकेट ह्याला म्हणलं जातं. याचा अर्थ काय? ए सोडून आणि बी सोडून त्याच्यामध्ये जेवढे असतील तेवढे. ह्याला सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहिलेले पहा. ओपन इंटरवल ए कॉमा बी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ रिअल नंबर अँड ए स्ट्रिक्टली लेस दॅन एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन बी. याचा अर्थ काय? ए पेक्षा मोठा, बी पेक्षा लहान. जेवढे एलिमेंट्स आहेत ते इथे सगळे इथे, म्हणजे ए सोडून द्यायचा, बी सोडून द्यायचा, त्याच्यामधले सगळे. परंतु क्लोज्ड इंटरवल काय? ए पण घ्यायचा, बी पण घ्यायचा आणि त्याच्यामधले सगळे. या नोटेशननं दाखवायचं. दोन्हीही चौकोनी ब्रॅकेट आहे की नाही? क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ रिअल नंबर अँड ए
लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू बी. लेस दॅन ऑर इक्वल टू याचा अर्थ काय, ए पण राहील आणि ए पेक्षा मोठे राहतील. इथं बी पण राहील आणि बी पेक्षा सगळे लहान राहतील. आता सेमी क्लोज्ड इंटरवल. सेमी क्लोज्ड म्हणजे काय, इथं क्लोज्ड शब्द आला की इथून पहिल्यांदा काय करायचा, क्लोज, आणि मग इकडचा साईड काय असेल, ओपन. आलं लक्षात. सेमी क्लोज्ड म्हणजे इकडचा एचा भाग क्लोज असेल, बीचा ओपन असेल. याचा अर्थ काय, ए घ्यायचा आहे, ए पेक्षा सगळे मोठे घ्यायचे आहेत, परंतु बी घ्यायचा नाही, बी पेक्षा सगळे लहान. हे पहा, ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन बी. म्हणजे ए घेतला जाईल तुम्हाला आणि ए पेक्षा सगळे मोठे एलिमेंट, परंतु बी सोडायचं नाही, बी सोडून द्यायचं आणि बी पेक्षा सगळे लहान एलिमेंट्स. याला म्हणायचं सेमी क्लोज्ड. तसंच सेमी ओपन काय होईल, मग एचा भाग हा ओपन राहील आणि इकडचा भाग काय राहील, क्लोज्ड. त्याला म्हणायचं सेमी ओपन इंटरवल. इथं मात्र आता ए तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि ए पेक्षा सगळे मोठे घ्यायचे आहेत, परंतु बी पर्यंत घ्यायचे, बी मात्र घ्यायचा आहे. पाहित ए इज लेस दॅन एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू बी. याला म्हणायचं सेमी ओपन इंटरवल. रूल ऑफ इनइक्वेलिटी. इफ 0 लेस दॅन ए लेस दॅन बी, म्हणजे हे 0 पेक्षा मोठे आहेत, याचा अर्थ दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, परंतु ए हा बी पेक्षा लहान आहे. अँड एक कुठला तरी एक के इंटिजर आहे, तो ग्रेटर दॅन 0 आहे. तर केनं जर तुम्हाला ह्या इनइक्वेलिटीला मल्टिप्लाय केला, हा 0 सोडून द्या, तर के ए लेस दॅन के बी. म्हणजे हे जे इनइक्वेलिटीचं जे साईन आहे, पॉझिटिव्ह इंटिजरनं जर ह्या इनइक्वेलिटीला मल्टिप्लाय केलं तर ही साईन चेंज होत नाही. लेस दॅन असेल तर लेस दॅन राहील, ग्रेटर दॅन असेल तर ग्रेटर दॅनच राहील. ए रेस टू के लेस दॅन बी रेस टू के. म्हणजे एचा हा केथ पॉवर घेतला किंवा बीचा केथ पॉवर घेतला तरीही हे इनइक्वेलिटीचं जे साईन आहे ते चेंज होणार नाही. लेस दॅन असेल तर लेस दॅन राहील, ग्रेटर दॅन असेल तर ग्रेटर दॅन राहील. बट इफ के इज लेस दॅन 0 असं जर असेल तर मग मात्र हे इनइक्वेलिटीचं जे साईन आहे ते चेंज होईल. म्हणजे लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन होईल, ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन होईल. इथं सुद्धा ए रेस टू के ग्रेटर दॅन बी रेस टू के, म्हणजे लेस दॅनचं साईन काय होईल, चेंज होईल, ग्रेटर दॅन झालं. त्यानंतर ते वरती जे एक फॉर्म्युला दिला होता ते कॉम्प्लिमेंटसाठी या पद्धतीने ते राहतील. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एन ऑफ ए. एक लक्षात घ्या, ज्याचा कॉम्प्लिमेंट दिलेला आहे तो सोडून द्यायचा आणि मग एन ऑफ ए इथे इथं पाहा तसाच आहे. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एन ऑफ बी. इथं पण काय, याचा कॉम्प्लिमेंट आहे, हा सोडून द्या, राहायला कोणता, बी, म्हणजे एन ऑफ बी. हे तर दोन्हीमध्ये कॉमन आहे, लक्षात ठेवायला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी दोन्हीमध्ये कॉमन आहे आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट असेल तर इज इक्वल टू एन ऑफ ए येईल आणि त्याच्यामध्ये प्लसमध्ये एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी असेल तर काय येणार, एन ऑफ बी. ठीक आहे, हा थांबू इथं. पहिलाच खूपच मोठा झाला होता, 14-14.5 मिनटाचा. तोही बसतो की नाही 100 MBच्या आधी कॉम्प्रेस करून हा प्रश्न येतो त्याचा आता. त्याच्यामुळे ही एक्झरसाईज एवढा भाग जरी संपवायचा म्हणला तरी ह्याला अजूनही 7 ते 8 मिनटं लागतात. ठीक आहे, थांबू हे.